एकंदरीत बघितलं तर करवीर विधानसभा मतदारसंघ हा गेले 40 वर्ष स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांना मानणारा हा मतदारसंघ आहे. PN साहेबांच्या कुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे मी आणि साहेबांचा आम्हाला शिकवण आहे कुठे पक्षाची प्रामाणिक राहायचं. PN साहेबांनी लोकांच्या नशानशात रक्तात आणि कार्यकर्त्यांच्या काँग्रेसचं बीज रोवले गेले म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांची आम्ही पहिल्यापासून माझं मतदान जसं लागले तसं हात सोडून दुसरीकडे कुठे नाहीच. आणि आपला जो उमेदवार आहे त्याच्या पाठीशी राहायचं ही PN साहेबांची शिकवण आहे आपल्याला. एक काळ असा होता की ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं विभाजन झालं त्यावेळी माणूस अधिक पक्ष आम्ही पूर्वीपासून काँग्रेसचीच माणसं. स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांनी काँग्रेस तळहाच्या फोडाप्रमाणे वाढवली आणि बंटी साहेब असे एकटेच राहिलेत या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी काँग्रेसला पुढे घेऊन म्हणजे वादळात दिवा लावला. तरुण वर्ग सुद्धा आता बंटी पाटलाच्या पाठीमुळे जोमानं कामाला लागलाय. हे जरी म्हणलं तरी काही वावगं नाही. उदाहरण म्हणजे कोल्हापुरात जवळजवळ 35 सीटा आणणं एकट्यानं बाकी सगळी एकीकडे असताना आणि एकट्या वाघानं 35 सीटा आणल्या. निगवे खालसा जिल्हा परिषद मध्ये असं कुठेही तुम्हाला दिसून येत नाही की माझी उमेदवारी डावलल्याने त्यांना दिली किंवा कुणाची तर डावलून त्यांना दिल्या किंवा त्यांचा हट्टास होता असं तुम्ही कधी पेपरच्या या 10 दिवसाच्या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला कुठे दिसतंय का बघा. कारण काय झालंय ते माणूस आता ग्राउंड लेवलला एक फोन केला तर 1 मिनिटात येणार काय माणूस म्हणून आम्ही त्या उमेदवाराची निवड केलेली आहे. बंटी साहेबांनी जो उमेदवार दिला तो त्यांनी विचार करून लोकांच्यात मिसळणारा हा काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांची निवड केली आहे. 100% राहणार कारण की काँग्रेसने उमेदवारी चांगल्या ठिकाणी दिल्या आणि त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. पाहुणे मंडळी पण भरपूर आहेत या भागामध्ये. म्हणजे हा नवीन जरी मतदारसंघ असला तरी पाहुणे मंडळी भरपूर आहे त्यांची. निगवे मतदारसंघात जिल्हा परिषदेचा उमेदवार आमचे एकनाथ पाटील 100% निवडून येणार ह्यात ते मात्र शंका नाही. आणि निश्चितच बंटी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ पाटील साहेबांचं काम जो कामाचा आलेख आहे तो इथून पुढेही चढता राहील असं माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला वाटतं. राबणारी क्षमता त्यांच्याकडे भरपूर आहे आणि राबणारे कार्यकर्ते पण भरपूर आहेत. म्हणजे एक स्वतःला उमेदवारी मिळाल्या अशा पद्धतीने राबलेत. 100% राहणार लोक 100% राहणार आणि बंटी पाटलाच्या ह्याच्यामुळे लोक जास्त राहणार. काँग्रेसला मानणारा जो वर्ग आहे कारण PN पाटलांची शिकवणच आहे. गांधी घराण्यावर निष्ठा, हात या निशाणीवर निष्ठा, हात या चिन्हावर प्रेम. त्यामुळे आज त्यांचा जरी विकास जर बघितला जवळजवळ माझी पहिलं सदस्यपद होते जिल्हा परिषद आता बी आहे आणि आमच्या तोंडानं आता बाहेरच्या लोकांच्या तोंडात हेच विचार त्याच्या येणार आहेत. त्याने कामाचा रेकॉर्ड केलेला आहे. या ठिकाणी पण त्यांच्यावर बाबा त्यांना उमेदवार दिली म्हणून इकडली लोक कोणतरी एखादा कार्यकर्ता नाराज तुम्हाला नाव दिसतंय का बघा किंवा निगवे खालसा पंचायत समिती गणमध्ये तिकडला एखादा माणूस तुम्हाला असा दिसतोय का बघा की काय नाही तुम्ही पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली. सतीश सूर्य हा बंटी साहेबांच्या माध्यमातून नक्कीच उद्यास येणार आहे. म्हणजे आणि कुठेतरी तुम्ही घराणेशाही बघायला लागलाय किंवा त्यांनाच रिपीट देताय असा कुठेतरी मुद्दा जरासा सुद्धा आमच्या नजरेत काही येत नाही. आणि बंटी साहेबांनी असं कुणाही विश्वास कधीच टाकत नाहीत आणि ते विश्वास त्यांच्यावर टाकून त्यांना उमेदवारी दिल्या त्याबद्दल मला बंटी साहेबांचे खरंच आभार मानायचे आहेत. त्यांनी वाढवलेला जो विचार आहे तो आज रोजीही या करवीर विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तर हा PN साहेबांना मानणारा ट्रॅक आहे. इकडं पैशापेक्षा इथं काँग्रेसला महत्व आहे, इथं निष्ठेला महत्व आहे. सकाळी म्हशी घेऊन जाणारा माणूस आहे तो. त्याच्यामुळे काय पैसे आणि काय हे करणार. आम्ही जवळजवळ 3 पिढ्या गेल्या आमचे काँग्रेस प्रेमीच आहे पहिल्यापासून. एकनाथ पाटील हे मूळचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. PN पाटलांना म्हणणार आहेत काँग्रेसशी एकनिष्ठ असणारं उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. जे माणसं काँग्रेसला मानणारी आहे किंवा जे गट असतात काँग्रेसचे हे त्यांना मतदान 100% होतं. एकनाथ पाटलांच्याकडे जर फक्त तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की एक सर्वसामान्य माणूस आहे. बरेपर्यंत आम्ही काँग्रेसच म्हणालो. जी लोकशाही धोक्यात आली आहे ही लोकशाही जर वाचवायची झाली असेल तर काँग्रेस हा एक सक्षम पर्याय आज सर्व जनतेसमोर येत आहे. आम्ही पहिल्यापासून कट्टर काँग्रेसच आहे. 100% जो माणूस PN साहेबांना मानतो, जो माणूस काँग्रेसवर प्रेम करतो तो 100% मतातही एकनाथ पाटलांच्या सोबत राहणार म्हणजेच काँग्रेस सोबत राहणार. आणि इथं दगड जरी उभा केला तर आम्ही काँग्रेसला शिक्का टाकणार. माणसं पक्ष सोडून जात नाहीत. कमीत कमी 70% मतदान हे आमच्या गावातनं पडणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी आता चांगलाच वेग घेतलेला आहे कारण अवघे काही दिवस मतदानासाठी शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आलेला आहे. एकीकडे निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या निवडणुकीबद्दल काय वाटतंय, त्यांच्या परिसराचा, त्यांच्या गावाचा आणि मतदारसंघाचा किती विकास झालाय आणि येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय करवीर तालुक्यातील
निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील परिते या गावामध्ये आणि माझ्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. या अनुषंगाने माझा एक प्रश्न असणार आहे की तुम्ही कसं बघता या निवडणुकीकडे? उद्याच्या होऊ घातलेल्या ज्या जिल्हा परिषदच्या ज्या इलेक्शन आहेत या ठिकाणी एकंदरीत बघितलंय तर आज रोजी जी लोकशाही धोक्यात आली आहे, ही लोकशाही जर वाचवायची झाली असेल तर काँग्रेस हा एक सक्षम पर्याय आज सर्व जनतेसमोर येत आहे. त्यामुळं लोकांचा जरासा कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांश कल काँग्रेसच्या बाजूने आहे की हा काँग्रेसच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अटीतटीनं प्रयत्न करू शकते. साहेब तुम्ही सांगितलं की काँग्रेस कुठेतरी लोकांचा कौल काँग्रेसकडे दिसतोय, मात्र आता या निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसनं जो उमेदवार दिलेला आहे, एकीकडे काँग्रेसला लोक पसंत करतायत असं तुम्ही म्हणताय, मात्र काँग्रेसनं जो उमेदवार दिलाय तो सक्षम त्याप्रमाणे आहे का असं वाटतंय का? एकंदरीत बघितलं तर करवीर विधानसभा मतदारसंघ हा गेले 40 वर्ष स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांना मानणारा हा मतदारसंघ आहे. PN साहेबांनी लोकांच्या नशात रक्तात आणि कार्यकर्त्यांच्या काँग्रेसचं बीज रोवलं गेलं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एक काळ असा होता की ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं विभाजन झालं त्यावेळी स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांनी काँग्रेस तळहाच्या फोडाप्रमाणे वाढवली आणि त्यांनी वाढवलेला जो विचार आहे तो आज रोजीही या करवीर विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल. एकंदरीत आज जो उमेदवार काँग्रेसचा जो दिलेला आहे, एकेकाळी एकनाथ पाटील जे जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य आहेत आणि आताचे उद्याचे जे उमेदवार जिल्हा परिषदचे एकनाथ पाटील आहेत ते कधी काळी काँग्रेस सोबत काम करत होते, कधी काळी PN साहेबांच्या बरोबर ते काम करत होते. काही झालं दक्षिण वेगळा झाल्यानंतर ते दक्षिणमध्ये गेलेत आणि आमचा सांगरूळ बाजूला होऊन करवीर झाला. एकनाथ पाटील हे मूळचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. PN पाटलांना म्हणणार आहेत काँग्रेसशी एकनिष्ठ असणारं उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. एकनाथ पाटलांनी अशी काय वेगळी कामं केलेली आहेत किंवा एकनाथ पाटील कामाचा माणूस म्हणून आपण बघू शकतोय का? नक्कीच आपण एकनाथ पाटलांच्याकडे जर फक्त तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की एक सर्वसामान्य माणूस आहे, सगळ्या सर्वसामान्यांच्या मिसळणारा माणूस आहे, कुठला डोलबाजा नाही काय नाही आणि एक नम्र विनयशील असं व्यक्तिमत्व आहे. जिल्हा परिषदला त्यांना मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांना संधी मिळाली, त्या संधीचं त्यांनी सोनं केलंय. फक्त काय झालंय दक्षिणमधनं ते जिल्हा परिषदला निवडून आले होते त्यामुळे तिकडे झालाय तो विकास. आता पहिल्यांदाच ह्या ट्रमला ते इथून उमेदवारी करत आहेत आणि निश्चितच बंटी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ पाटील साहेबांचं काम जो कामाचा आलेख आहे तो इथून पुढेही चढता राहील असं माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला वाटतंय. कुठेतरी असं दिसते गाव नेहमीच पद मलाच पाहिजे असा स्वार्थ त्यांच्याकडे आहे म्हणून तिने आतापर्यंत निवडणूक लढवा लागल्यात. एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर निगवे खालसा जिल्हा परिषद मध्ये असं कुठेही तुम्हाला दिसून येत नाही की माझी उमेदवारी डावलल्याने त्यांना दिली किंवा कुणाची तर डावलून त्यांना दिल्या किंवा त्यांचा हट्टास होता असं तुम्ही कधी पेपरच्या या 10 दिवसाच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला कुठे दिसतंय का बघा. कारण काय झालंय या ठिकाणी बंटी साहेबांनी जो उमेदवार दिला तो त्यांनी विचार करून लोकांच्यात मिसळणारा काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांची निवड केली आहे. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं पंचायत समिती गण जो इकडला आहे परित पंचायत समिती गण या ठिकाणी पण त्यांच्यावर बाबा त्यांना उमेदवार दिली म्हणून इकडली लोक कोणतरी एखादा कार्यकर्ता नाराज तुम्हाला नाव दिसतंय का बघा किंवा निगवे खालसा पंचायत समिती गण मध्ये तिकडला एखादा माणूस तुम्हाला असा दिसतोय का बघा की काय नाही तुम्ही पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली आणि कुठेतरी तुम्ही घराणेशाही बघायला लागलाय किंवा त्यांनाच रिपीट देताय असा कुठेतरी मुद्दा जरासा सुद्धा आमच्या नजरेत काही येत नाही. साहेब आता निवडणुका बघितल्या की आता चुरस या ठिकाणी बघायला मिळते. या चुरशीच्या नादात कुठेतरी एकनाथ पाटलांकडनं पैशाचा अमाप वापर केला जातोय आणि दबाव तंत्र वापरलं जाते असं चित्र आहे का? एकंदरीत पैशाचा वापर म्हणला असा तर आज काँग्रेस कुठेही सत्तेत नाही. पैशाचा वापर कोण करतंय? जे सत्तारूढ लोक असतात तीच पैशाचा वापर करत असतात. काँग्रेसकडे कुठली सत्ता आहे जेणेकरून बाबा पैशाचा इथं वापर व्हायला म्हणला पाहिजे. आणि मुळात जर तुम्ही जर बघितला तर हा PN साहेबांना मानणारा ट्रॅक आहे. इकडं पैशापेक्षा इथं काँग्रेसला महत्व आहे, इथं निष्ठेला महत्व आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी पैशाचा वगैरे काही वापर होत नाही आणि एकनाथ पाटीलांनी पैसेच खर्च केले पाहिजेत किंवा ते करतील अशी त्यांच्याकडे सत्ता कोणती आहे नेमकी की त्यातनं पैशाचा वापर करायला पाहिजे म्हणलं तर. त्यामुळे हा रोग माझ्यासारख्या म्हणजे सुजाण नागरिकाला तर हे काय पटत नाही.
दादा तुम्ही कसं बघता या निवडणुकाकडे आता? वाटल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये बंटी साहेबांनी जो काँग्रेस पक्षाला जो उमेदवार दिला माझ्यासारख्या सर्वसामान्यापर्यंत माणसापर्यंत पोहोचण्यासारखा माणूस आहे आणि मला त्या पक्षावर माझं प्रेम आहे म्हणून मी या काँग्रेस पक्षावर मी आहे. बर, पण काँग्रेसनं जो काही उमेदवार द्यायला पाहिजे तो तशा म्हणजे त्याला म्हणतो ना आपण पात्रतेचा उमेदवार पाहिजे, तसा उमेदवार आता एकनाथ पाटील आहेत, काँग्रेसने दिलेला उमेदवार आहेत. काय वाटतं एकनाथ पाटलांकडे बघून? आम्ही एकनाथ पाटलांच्याकडे बघून आणि बंटी साहेबांच्याकडे बघून त्यांच्या म्हणजे कामाची पद्धत बघून त्या पक्षावर आमची निष्ठा कायमस्वरूपी आणि इथून पुढे राहणार. ज्यांनी जो उमेदवार दिलाय तो कामाचा माणूस म्हणून आम्ही त्यांना निवडलाय आणि त्यासाठी आम्ही सहकार्य करणार. होय, पण काय होते दादा, आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत. एकदा काय निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायचे, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं एकनाथ पाटील करणार नाहीत कसं? नाही, एकनाथ पाटील करणार नाही तसं. त्यांची ती कामाची जी पद्धत आहे ग्राउंड लेवलला भेटणे आणि त्यांची जी कामाची जे जिल्हा परिषदेला मागच्या वेळी निवडून गेली तिकडल्या लोकांच्याकडे माझे काही लोक गावात मित्र आहेत त्यांच्याकडे मी माहिती केली या माणसासाठी. ते माणूस आता ग्राउंड लेवलला एक फोन केला तर 1 मिनिटात येणार काय माणूस, म्हणून आम्ही त्या उमेदवाराची निवड केलेली आहे. आता हे फक्त निवडणुकापुरतं होणार, यानंतर परत गाडीची काचकाली होणार नाही. काच गाडी करायचा संबंध कुठे सर्वसामान्य उमेदवार आहे ना आमचा. काचचा आणि गाडीचा संबंध नाही. आमचा उमेदवार आहे तो सर्वसामान्य आहे आणि जो बंटी साहेबांनी उमेदवार दिलाय तो सर्वसामान्य उमेदवार दिला. आमच्या ज्या लोकांना पटण्यासारखा उमेदवार दिलाय बाबा, त्या माणसाकडनं ज्या काय अपेक्षा आहेत आपण पूर्ण करण्यासारखा उमेदवार आपल्याला दिलेला. आता काय वाटतंय, तुम्ही मतदान करणार आहे आता 7 तारखेला 7 फेब्रुवारीला मतदान करताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्ती बघणार आणि पक्षही बघणार. मी पक्षाचा काँग्रेसचा मूळचा कार्यकर्ता आहे. पेन साहेबांच्या कुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे मी आणि साहेबांचा आम्हाला शिकवण आहे कुठेही पक्षाची प्रामाणिक राहायचं आणि आपला जो उमेदवार आहे त्याच्या पाठीशी राहायचं. ही पेन साहेबांची शिकवण आहे आपल्याला. अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. काय वाटतंय या मतदारसंघातील काँग्रेसची जी लोक आहेत ती एकनाथ पाटील यांच्यासोबत राहतील असं वाटतं? 100% राहणार. एकनाथ पाटलांच्या पाठीमागे राहणार आणि आमच्या गावातून जास्तीत जास्त मतदान द्यायचा प्रयत्न आम्ही 100% करणार. आम्ही काँग्रेस विचारायचे आणि काँग्रेसच्या पाठीशी राहणार आहे आम्ही आणि त्या माणसाला मोठ्या मताने आम्ही निवडून द्यायचं काम आम्ही करणार आहे. दादा तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सांगितलं की काँग्रेसचे आम्ही कट्टर कार्यकर्ते आहोत किंवा निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, मात्र एकनाथ पाटील यांच्यासोबत या संपूर्ण निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते असतील ते एकनाथ पाटील यांच्यासोबत राहतील का? 100% राहणार. कारण एकनाथ पाटील हे काँग्रेसची उमेदवारी घेऊन हात या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळं काँग्रेसला मानणारा जो वर्ग आहे, कारण पी.एन. पाटलांची शिकवणच आहे गांधी गडांवर निष्ठा, हात या निशाणीवर निष्ठा, हात या चिन्हावर प्रेम. त्यामुळं 100% जो माणूस पी.एन. साहेबांना मानतो, जो माणूस काँग्रेसवर प्रेम करतो, तो 100% मतात ही एकनाथ पाटलांच्या सोबत राहणार, म्हणजेच काँग्रेस सोबत राहणार. आता काँग्रेसकडनं ते निवडणुकीला उतरले, काय वाटतंय परिसरातले लोक काँग्रेसची जे माणसं काँग्रेसला मानणारी आहे किंवा जे गट असतात काँग्रेसचे हे त्यांना मतदान 100% होतं. मी सध्या करवीर तालुक्यातील कुरुकली गावामध्ये आहे आणि हे गाव देखील निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येते. माझ्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक तरुण मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय एकूणच वातावरण आपल्याकडे वाटतंय? वातावरण चांगलं आहे. जिल्हा परिषद मधून इथनं काँग्रेसचे एकनाथ पाटील साहेब इस्पोलीचे आणि त्यांचं काम चांगलं आहे. म्हणजे अनुभवी माणूस आहे, इथनं मग काम केलेलं आहे आणि म्हणजे कामाचा माणूस म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तसंच आमचे एक पंचायत समिती उमेदवार आहेत बेल्यातले, त्यांचं पण काम चांगलं आहे. त्यांच्याकडे कुठली सत्ता नाही, कुठलं पद नव्हतं, पण रोजगार हमीतनं त्यांनी भरपूर कामं केली. बरोबर. म्हणजे कुणाला विहीर असू दे, कुणाला रेशीमचे उद्योग असू दे, अशी भरपूर कामं त्यांनी चांगली केलेली आहेत आणि उमेदवार चांगले आहेत. बंटी साहेबांनी एक विश्वास त्यांच्यावर टाकलेला आहे, त्याच्यामुळे उमेदवार चांगले आहेत. आणि माझं पण आज सर्वांना मत आहे की त्यांनाच मत देऊन आपण निवडून आणलं तर 1 नंबर बरं होईल. मी अशी सर्वांना विनंती करतो. बंटी साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे, आपण ठीक आहे समजलं. दुसरीकडे कामाचा माणूस तुम्ही म्हणताय, पण हे कामाचा माणूस फक्त निवडणुकीपुरतं राहणार का? नाही, कारण की मी आता त्यांना बघतोय, त्यांची राबण्याची क्षमता किंवा त्यांनी संपर्क जो माणसांपर्यंत पाहिजे तो त्यांचा आहे, त्यामुळे त्यांना कामाचा माणूस म्हणलो मी.
आता आपण असं अनेक जिल्हा परिषद सदस्य बघतोय किंवा ऐकतोय हा. की एकदा मतं मागायची, निवडून यायचं आणि गायब व्हायचे. नाही अशातले नक्कीच ते नाहीत. कारण हा. की तळागाळून पोहोचायला माणूस आहे तो. बर. त्याच्यामुळे तो 100% प्रत्येकाच्या हक्कीला उभा राहणारा माणूस आहे. आता बरीच राजकीय समीकरणं बदललेली आहेत, आपल्याला त्या चर्चेत पण असतात. हा. पण कुठंतरी आता एकनाथ पाटील पैशांचा वारेमाप वापर करायला लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात असं सर्वसामान्य माणूस शेतकरी माणूस आहे. कुठला उद्योगधंदा मोठा त्यांचा काय नाही असं माझ्या तर माहितीच आहे. म्हणजे सकाळी म्हशी घेऊन जाणारा माणूस आहे तो. हा. त्याच्यामुळे काय पैसे आणि काय हे करणार ते काय असं कुठला उद्योगधंदा पण माग मोठा काय नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे आणि मला तर काय पटत. आत्ताचं जर चित्र बघितलं तर एकनाथ पाटील भविष्यात कामं करतील का या मतदारसंघामध्ये? आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण परिसरातील काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा काँग्रेसला मानणारा जो वर्ग आहे तो एकनाथ पाटील यांच्यासोबत राहील असं वाटते? 100% राहणार. कारण की काँग्रेसने उमेदवारी चांगल्या ठिकाणी दिल्या आणि त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. पाहुणे मंडळी पण भरपूर आहेत या भागामध्ये. म्हणजे हा नवीन जरी मतदारसंघ असला तरी पाहुणे मंडळी भरपूर आहे त्यांची. आणि राबणारी क्षमता त्यांच्याकडे भरपूर आहे आणि राबणारे कार्यकर्ते पण भरपूर आहेत. म्हणजे एक स्वतःला उमेदवारी मिळाल्या अशा पद्धतीने राबलेत. त्याच्यामुळे 100% विजय त्यांचा असणार आहे आणि काम करणार हे खात्री आहे आम्हाला. कारण बंटी साहेबांनी असं कुणाही विश्वास कधीच टाकत नाहीत आणि तो विश्वास त्यांच्यावर टाकून त्यांना उमेदवारी दिल्या त्याबद्दल मला बंटी साहेबांचे खरंच आभार मानायचे आहेत. कारण की कामाचा माणूस आहे, त्यासाठीच म्हणते मी कामाचा माणूस आहे. तो कधीच म्हणजे कुणाला विसरणारा असा पण काय भाग नाही. तुम्ही याला मतदान करणार आहे त्यावेळेला माणूस बघणार काय पक्ष? 100% मी दोन्ही बघणार. कारण की आजच्या घडीला कुठं तर ह्या सगळ्यांच्या ह्याच्यात काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि बंटी साहेब असे एकटेच राहिलेत त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी काँग्रेसला पुढे घेऊन म्हणजे वादळात दिवा लावला. हे जरी म्हणलं तरी काही वावगं नाही. आणि नक्कीच ह्या सगळ्या अंधाराच्या रात्रीत एक सतेज सूर्य हा बंटी साहेबांच्या माध्यमातून नक्कीच उद्यास येणार आहे, म्हणजे ह्याला येणार आहे. त्याच्यामुळं काका नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात. बर. काय तुमच्या गावात चर्चा आहे का नाही का कशी आहे? चर्चा आहे. जिल्हा परिषद निगवे मतदारसंघात आमचे इस्पुरीचे एकनाथ पाटील बर उमेदवार सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून चांगला आहे. शेतकऱ्यांचा कामं करणारा माणूस, बर कधी फोन केला तर हाकेला धावणारा माणूस आहे. काय सांगताय? होय. त्यामुळं कुठेतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामं करतात असं दिसते का? नाही, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही, त्यांच्या पाठीमागचा हे सुद्धा चांगलं आहे. त्यामुळे तो उमेदवार विजय होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही आता कुरुगले गावचे रहिवासी आहे. होय. कुरुगले आता निगवे खालसा मध्ये आता नवीनच गण जो म्हणतोय आपण त्यात सहभागी झालेला आहे निगवे खालसा मध्ये. होय. तर या कुरुगली परिते किंवा या भागातली जी काही गाव आहेत त्या गावातील लोक एकनाथ पाटील यांच्यासोबत राहतील असं वाटते का? 100% राहणार लोक. 100% राहणार आणि बंटी पाटलाच्या ह्याच्यामुळे लोक जास्त राहणार. लोकांनी वाटलं जाय काँग्रेस पक्ष संपलाय. काँग्रेस पक्ष संपलेला नाही. आता जुनी माणसं आता ती तयार होतात. त्यामुळे नवीन तरुण वर्ग सुद्धा आता बंटी पाटलाच्या पाठीमुळे जोमानं कामाला लागलाय. याचं उदाहरण म्हणजे कोल्हापुरात जवळजवळ 35 सीटा आणणं एकट्यानं, बाकी सगळी एकीकडे असताना आणि एकट्या वाघानं 35 सीटा आणल्या. त्याच त्यांचं हे ओळखते. त्यामुळे इथं काँग्रेसच हे येणार आणि काँग्रेसचाच उमेदवार. महापालिकेत काँग्रेस मोठा पक्ष ठरला ठीक आहे, जिल्हा परिषद मोठा पक्ष ठरणार काय? 101% ठरणार. कशाच्या जोरावर तुम्ही सांगताय? काँग्रेस अजून जिवंत आहे आणि काँग्रेसच्या ह्याच्यावर बंटी पाटलाच्या पाठीमागे काँग्रेसच लोक होणार. बर. बंटी पाटलांनी किंवा काँग्रेसनं एकनाथ पाटलांना उमेदवारी दिली म्हणून काय एकनाथ पाटलांना लोक साथ देतील का? एकनाथ पाटलांचं पण काय काम पाहिजे की? एकनाथ पाटलांचा पाठीमागचा त्यांचा जिल्हा परिषदचा अनुभव आहे त्यांना. बर. आणि त्यांना कार्यकर्त्यांचा त्यांचा पाठिंबा त्यांचा मोठा हे आहे, वर्ग आहे. त्यामुळे एकनाथ पाटील हे निवडून 100% येणार. असं कुठे चित्र दिसते का हो काका की एकनाथ पाटील पैशाचा वारेमाप वापर करायला लागल्यात आणि निवडणूक लढावा लागल्या? अजिबात नाही. सर्वसामान्याचा नेता हा एकनाथ पाटील आहे. आता तुम्ही म्हणताय की काँग्रेस जिवंत आहे. होय. काँग्रेस परत जोर धरा लागली आहे. 101% धरणार. तुम्ही यावेळेला मतदान करताना माणूस बघणार की पक्ष बघणार? माणूस अधिक पक्ष. का हो? आम्ही पूर्वीपासून काँग्रेसचीच माणसं.
काय 9 फेब्रुवारीला निकाल आहे, त्या तुमच्या निगवे कालचा जिल्हा परिषदेचा निकाल कसा असेल? निगवे मतदारसंघात जिल्हा परिषदेचा उमेदवार आमचे एकनाथ पाटील 100% निवडून येणार ह्यात ते मात्र शंका नाही. मी सध्या करवीर तालुक्यातील निगवे कालचा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये समाविष्ट होणारं बेले या गावामध्ये आहे आणि या गावातील महत्वाचा जो चौक मानला जातो त्या चौकामध्ये काही नागरिक बसलेले, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मामा नमस्कार. नमस्कार. संध्याकाळची वेळ आहे, निवांत बसलाय, काय गप्पा म्हणतात का नाहीत? निवडणुकीचं वारं आहे, चालू आहे. काय सांगताय, कसलं वार आहे, कुणाचं वार आहे? अहो हाय, आता काय काँग्रेस पक्ष सर्वसाधारण जरायचा आहे का हो काँग्रेसचं वातावरण काय? मूळच म्हणजे ते विचारच तसे आहेत. बर, या म्हणजे गावचे काँग्रेसच्या विचार विचाराची लोक या गावात आहेत. बर, आता काँग्रेसनं या ठिकाणी 2 उमेदवार दिले. एक त्यामध्ये बघायला गेलं तर एकनाथ पाटील हम्म. जे जिल्हा परिषद जिल्हा उमेदवार आहेत, परिषद. आणि दुसरं बघायला गेलं तर तुमच्याच गावचे तानाजी तानाजी पाटील. पाटील. काँग्रेसचं विचाराची लोक आहेत, हम्म. पण काँग्रेसनं दिलेली जी काही उमेदवार 2 आहेत हम्म. ही 2 उमेदवार तशी सक्षम वाटतात का हो? सक्षम वाटतात ते हा? 2 उमेदवार जे आहेत जरा तानाजी पाटील काय घासाघास होणार, बर, नाहीतर ते उमेदवार जिल्हा परिषद उमेदवार येणार बघा. जिल्हा परिषदला हा एकनाथ महादेव पाटील विजय होणार, तानाजीचं जरासं घासाघास होणार. बर. एकनाथ पाटलांचं काय असं काम वाटतंय? कामासंदर्भात पक्षाकडे बघून देणार आहे. नौका उमेदवार आहे पण पक्षाच्या ताकदीने येणार ते. बर, माणसं पक्ष सोडून जात नाहीत. हा. आणि हा कसा जरासं तो फिरलेला नाही जेवढा जास्त. हा एकनाथ पाटील फेमस आहे, फेमस आहे. फेमस आहे. आता मामा तुम्हाला काय वाटतंय हो? काय परिस्थिती आहे आता सगळी? आम्ही जवळजवळ 3 पिढ्या गेल्या आमचे काँग्रेस प्रेमीच आहे पहिल्यापासूनच. हा. मरेपर्यंत आम्ही काँग्रेसच म्हणून आणि एकनाथ पाटील आणि हे तानाजी पाटील सीटा जवळजवळ एकनाथ पाटील 2000च्या फरकाच्या वर निवडून येणार आणि तानाजी पाटील घासपाट करणार. बर, तरी सुद्धा कारण तो तानाजी पाटलाचं काम असं आहे, त्याचं शेतीविषयी जास्त माहिती आहे आणि शेतीचं त्यांनी प्रत्येक गावात त्यानं मदत केलेली बर. आहे. एका काळात 2-2, 3-3 लाखाची मदत हे तत्वमधून त्यांनी दिलेली प्रकरण केलेले आहेत. चांगलं त्याच्यामुळे आणि विकास त्याचा चांगला आहे, त्याच्यामुळे तुला मतदानी गावात जवळजवळ आणि माझी ग्रामपंचायत सरपंच आहे ती बिराट बर, माझी. बर. मग त्यामुळे ग्रामपंचायती थोडी कामं केलेली आहेत त्यांनी बरोबर. आपल्या गावात. हे तानाजी पाटलांनी मला मागाशी पण ऐकवत मिळालं की रोजगार हमीतनं त्यांनी बरीच कामं केली. शेतकऱ्यांसाठी कामं केली. आता एकनाथ पाटलांचं काय कसं काय हो? तुम्ही विश्वास सांगताय की मोठ्या मताने ते अहो आज त्यांचा जरी विकास जरी बघितला, जवळजवळ माझी पहिलं सदस्यपद होते जिल्हा परिषद, हा. आता बी आहे. आणि आमच्या तोंडनं आता बाहेरच्या लोकांच्या तोंडनं हेच विचार त्याच्या येणार आहेत. आणि त्याने कामाचा रेकॉर्ड केलेला आहे, बर. त्याच्यामुळे ती 100% श्रेयी बसणार. आता मामा तुम्ही आपण सांगताय की तिने रेकॉर्ड केलाय, पण आता असं कुठंतरी चित्र दिसतंय का की पैशाचा लय वापर करायला लागल्यात, आमिष दाखवा लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात एकनाथ पाटील? अहो हे भाजपचंच काम पहिल्यापासून चालू आहे. आता कसं माहिती आहे, जो आता काही लोकांनी 1500 रुपये देतो म्हणजे कुणाला लाडक्या बहिणीला, अजून 2-3 हप्ता लोकांनी मिळाला पण नाहीत. हा. शेतकऱ्याची कर्जमाफ करतो म्हणले, कर्जमाफ झालेलं नाहीत. हा. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास फक्त त्यांनी दिशाभूल करायला लोकांचं काम चालू आहे. एकनाथ पाटलांकडनं आता हे नवीन मतदारसंघात नवीन गावं समाविष्ट झाली. या गावातली जी काँग्रेसची लोक आहेत, आता या मागाशी काका सांगितलं आम्ही काँग्रेस, तुम्ही पण सांगितलं मरेपर्यंत काँग्रेस, ही काँग्रेसची लोक या भागातली सगळ्या एकनाथ पाटलांसोबत राहतील असं वाटतंय का? कमीत कमी 70% मतदान हे आमच्या गावात पडणार. कमीत कमी जास्त अपेक्षा करत नाही. हा. 70% कमीत कमी 70% मतदान हे. तुम्ही बघताय आपण जिल्हा परिषद सदस्य पद एखादा मिळालं, होय. अशा लय जिल्हा परिषद सदस्य झाल्यात. होय. पद मिळाले की कॉलर ताट गाडीचे काच खाली होणार आहे. असं खरं हा माणूस कसा दिसतो माहिती आहे का, साधा सिंपल माणूस आहे आणि कुठले तुम्ही जर काम करून घ्या गेला तर तुम्हाला ते कधी नाही म्हणणार नाही. बर, असं बऱ्या लोकांचा अनुभव आलेला आहे. बर, बर. काय आता निवांत शेतात ना आला काय? होय, शेताकडे झालं झालं निवांत आता? निवांत. बर. आता निवांत आपल्याला एखादा चांगला जिल्हा परिषद सदस्य निवडायचा आहे. काय वाटतंय डोळ्यासमोर काय आहे तुमच्या चित्र? म्हणजे आमच्या गावात कसे तानाजी पाटील उभा राहिले की आमच्या गावात शेती माझा अंदाज आहे की जवळजवळ 80% तरी मतदान पडणार आहे. बर. तानाजी पाटील आता काँग्रेसकडून उभारले, होय. हे झालं पंचायत समितीचं. पंचायत समिती. दुसरीकडे जिल्हा परिषदेसाठी आता एकनाथ पाटील उभारले. बर. एकनाथ पाटलांना लोक इथली साथ देतील हो? हा देतील की.
काय थोडी येतील हा. देणार की काय गाव लेवलचा आहे हो गाव लेवल असून एकनाथ पाटलाला देणार तानाजी पाटलाला देणार देणार पण एकनाथ पाटील कामाचा माणूस पाहिजे का नको पाहिजे की मग हाय काम केलं तर आहे केले का नाही काम काय काय थोडी कामे केलेत की त्यांनी हा. काय थोडी कामे केल्या तुम्ही आता मतदान करणार आहे मतदान करताना तुम्ही माणूस बघायचा का पक्ष माणूस बघाय व्यक्ती बघायला पाहिजे का हो त्यांचं काम कसं पुढे करणार आहे ह्यावर आपण कोणाला नाही कोणाला चान्स द्यायला पाहिजे हा. काम पुढे कसा करतो बर त्याला एक गावात चान्स देऊ असं माझं मत आहे बर बर दादा नमस्कार जिल्हा परिषद निवडणुकीकडे कसं बघताय आता एक सुरू असलेल्या राजकारणाकडे आता सध्याचं राजकारण बघितलं तर काय इकडे तिकडे तिकडे इकडे सध्या चालूच आहे पण काँग्रेसनं जे एकनाथ पाटील जे सारखा जे उमेदवार दिलाय हा. तो आहे शेतकरी कुटुंबातील आहे चांगला आहे बर त्यांच्या निगवे खालचा मतदारसंघाचा जर पूर्वीचा बघितलं तर विकास चांगला झालेला आहे बर आता आपल्याकडे जे नवीन आले ह्या वेळेला नौके आहेत तरी पण त्यांचा बरा रिस्पॉन्स आहे त्यांना बर ते आता नौके या ठिकाणी आलेले आहेत काय वाटते भविष्यात ते इथं भागात कामं करतील तरी का करतील की आता काम करतील की हा? करतील की करतील दुसरीकडे बघायला गेलं तर आता आपण म्हणतोय जिल्हा परिषद सदस्यपद झालं मिळालं की एक म्हणतो ना 5 वर्ष गायब होणार नाही निवडणुकीत नाही अशी काही व्यक्ती वाटत नाही ते हा. बऱ्यापैकी ते शेतकरी कुटुंबातील आहे ते त्यामुळं ते लक्ष देईल या भागातले काँग्रेसचे जे कट्टर कार्यकर्ते ते एकनाथ पाटलांसोबत राहतील का? आहेत बऱ्यापैकी गावात आमच्या काँग्रेसचे आहे तिथंच कार्यकर्ते राहिलेले आहेत ठराविक कार्यकर्ते सोडलेत तर तुम्ही काय सांगताय हात का हो आम्ही पहिल्यापासून कट्टर काँग्रेसच आहे हा. आणि इथं दगड जरी उभा केला तर आम्ही काँग्रेसला शिक्का टाकणार बर आणि आमचे साहेब होते पीन साहेब हा. त्यांचे आम्ही पहिल्यापासून माझं मतदान जसं लागले तसं हात सोडून दुसरीकडे कुठे नाहीच बर आणि आमच्या गावातले तानाजी पाटील उमेदवार हा 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 त्याने आमच्या गावात 70% कसांना मतदान पडणार पडणार पण तानाजी पाटलांनी कामं केलेत तरी का इकडे रेशीम उद्योग ह्यातनं कामं केलेली आहेत तिने बर सगळी कुठले गाई गोटा मसरे ते हा. प्रकल्प करून दिलेला आहे बर बर त्यामुळे तानाजी पाटील एकनाथ पाटील असे मतदान पडणार तुम्ही मतदान करताना पक्ष बघणार की माणूस आम्ही पहिल्यापासून कट्टर काँग्रेसच आहे आमचे आता उठून राष्ट्रवादीत फुटून गेलेले आहेत तरी पण आमचा काय पक्ष काँग्रेस हे राहणारच बर बर बाकी कोण कुणीकडे जातोय त्याकडे आपल्याला काही लक्ष नाही तुम्ही काय करणार दादा पक्ष बघायचा का माणूस बघायचा माणूस बघायचा हा. का हो कामाचं बघायचं कामाचा माणूस बघायचा तर एकूणच आपण पाहिलं की निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील आपण विविध गावांमध्ये आता भेटी दिल्या तिथल्या नागरिकांची ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की हा संपूर्ण जो परिसर आहे या परिसरामध्ये काँग्रेस जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे दिवंगत आमदार PN पाटील यांना मानणारा एक वर्ग आणि काँग्रेसला मानणारा वर्ग या संपूर्ण परिसरात आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत एकनाथ पाटील ज्यांच्यासाठी हा परिसर संपूर्ण नवीन आहे त्या परिसरामध्ये ज्याप्रमाणे एकनाथ पाटील यांनी निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जुन्या अनेक विकास कामं केलेले आहेत चांगला विकास केलेला आहे त्याचप्रमाणे विकास ते या भागात करतील असा आशावाद या नागरिकांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केला आहे दुसरा जर बघायला गेलं तर या बेले गावातील पंचायत समितीच्यासाठी तानाजी पाटील जे आहेत त्यांनी रोजगार हमी योजनेतून अनेक कामं जी आहेत लोकांची या ठिकाणी करून घेतलेली आहेत शेतकऱ्यांसाठी विविध योजना त्यांनी राबवलेल्या आहेत त्यामुळे एकूणच या संपूर्ण एकंदरीत बघायला गेलं तर या परिसरातील नागरिकांचा कौल जो आहे तो आता सध्या तरी काँग्रेसकडे झुकतेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र 9 फेब्रुवारीला जो निकाल असणार आहे या निकालानंतरच नेमका कौल स्पष्ट कौल कोणाला गेलाय हे स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली KK न्यूज कोल्हापूर